आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर सकाळी 11 वाजता मसाजोग गावाला ते जाणार। मसाजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक न झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, तर वाल्मिक कराडला 302 चा आरोपी बनवण्याची सुद्धा मागणी। खंडणीपासून ते खुनापर्यंत आरोपींना कुणीतरी वाचवतंय। आम्ही मोबाईल टॉवरवर उडी मारणार, तर हे माझी हत्या करतील त्यापेक्षा आम्हीच जीव देतो। ते बाहेर आले तर अनेक मुडदे पडतील, धनंजय देशमुख यांचा इशारा। बीडच्या मसाजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास, तर सीआयडी पथकानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट। परळीमध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात, तर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक भोजराज देवकरनं सरपंचाला चिरडून पळ काढला होता। परळीमध्ये अद्याप अवैध वाहतूक सुरू, तर बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागर यांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात हे तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धस यांना संशय। तर सौंदाणा गावच्या सरपंचांचा अपघाती मृत्यू नसून ही हत्याच, भ्रष्टाचारांचं हे टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा मोठा आरोप, संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले, तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल। कायदा सर्वांना सारखाच, कोणालाही पाठीशी घालणार नाही, बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, तर खासदार अमोल कोल्हेंची सुद्धा या संदर्भात मागणी।